म्हणजे श्रीमद भागवत. भागवत सर्वसाधारण समजू नका. भागवत फार मोठी दिव्य शक्ती आहे. भागवत अधिक प्रमाणामध्ये व्हायला लागल्यामुळे भागवत लोकांना टाइमपास वाटतो की भागवतामध्ये सुंदर सुंदर काहीतरी नाचवावं म्हणजे झालं भागवत. मग पूर्वी तमाशामध्ये सुद्धा नाचायचे ना लोक, मग काही त्या तमाशालाही भागवत म्हणावं का? नाही. अंतर्मुख करणारा ग्रंथ भागवत आहे. माणसाला खरी दिशा दाखवणारा ग्रंथ भागवत आहे. खरं जीवन माणसाने कसं जगावं हे दिशा निर्देश करणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. आणि माणसाने मरत असताना कशा पद्धतीने मरावं तो ग्रंथ आपल्याला शिकवण देणारा ग्रंथ भागवत आहे. आणि मरत असताना मरण गोड कसं करावं, राजकारण कसं करावं हे महाभारत शिकवतं. संसारामध्ये लक्षात आलं संसारामध्ये संसारिक लोकांनी कसं राहावं हे रामायण शिकवतं. पण जीवन जगत असताना आपला शेवटचा काळ, फायनल एक्झाम कसं चांगलं करावं, शेवटचं जीवन कसं गोड करावं हे आपल्याला भागवत शिकवतं. का? संपूर्ण वर्षभर अभ्यास केला आणि शेवटच्या फायनल एक्झामला नापास झाला तर वर्षभर केलेलं काही उपयोगाचं आहे का? नाही. तर शेवटचा एक्झामही चांगला गेला पाहिजे. आणि तो सिलेबस असतो ना, जीवन जगण्याचा सिलेबस आपल्याला या ग्रंथामध्ये शिकवतात की तुम्ही हे पाठ्यक्रम जीवनामध्ये अवलोकन करा म्हणजे तुमचं जीवन गोड होईलच, यात संशय नाही. पण मरणही गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवन आणि मरण दोघंही गोड करण्याचं एकमेव साधन म्हणजे भागवत आहे. ज्यांनी जीवनामध्ये पूर्ण भागवत श्रवण करून जीवन अवलंबन करण्याचा प्रयत्न केला ना महाराज, तर ब्रह्मदेवानी जरी ठरवलं याला दुःखी करायचं तरी त्याची ताकद नाही की तो व्यक्तीला दुःखी करून जाईल. पण असं आहे, आपण भागवत आतमध्ये जाऊ देत नाही. आपण इथून ऐकतो, इथून सोडून देतो. म्हणून ब्रह्मदेवाची ताकद काय, शेजारची बाई सुद्धा आपल्याला दुःखी करून जाते. जर बाह्य गोष्टींचा आपल्यावर परिणाम होत असेल तर समजायचं आपण आतमध्ये काहीच जाऊ दिलं नाही. लोक फार ऐकतात पण बदल करण्याचा प्रयत्न करत नाही, परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि जीवनामध्ये परिवर्तन असेल तरच आनंद है, क्योंकि परिवर्तन संसार का नियम है. जब तक जीवन में परिवर्तन नहीं है तब तक जीवन को कोई मतलब नहीं है. इसलिए जीवन में अवश्य परिवर्तन होना चाहिए, लेकिन परिवर्तन अच्छी चीजों का होना चाहिए, ना कि बुरी चीजों का होना चाहिए. चला ठीक आहे. ज्या संतांची इथं सुंदरशी उपस्थिती आपल्याला प्राप्त झाली त्यांच्या श्रीमुखातून आपल्याला आशीर्वाद